आपण आज बनवणार आहोत केस गळती आणि कोंडा तसेच केसांच्या अनेक आजारावर रामबाण असे औषधी तेल. या तेलाने आपल्याला 100% इफेक्ट होईल, नक्कीच होईल. यासाठी लागणारे साहित्य बघा. मेथी, कोरफड, खोबरेल तेल, जास्वंदाची पाने, वडाच्या पारंब्या, कडीपत्त्याची पाने, कडुलिंबाची पाने, एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. कढईमध्ये आपण थोडेसे तेल काढून घेतलेले आहे. 100 ml तेलापैकी आपण 60-70 ml आपण कढईत घालूया आणि थोडंसं 30-40 ml आपण बाजूला एखाद्या वाटीत काढून ठेवूया. आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण कोरफडीचा गर काढून घेऊयात. तेल गरम झालेले बऱ्यापैकी. आता आपण याच्यामध्ये गरम झालेल्या तेलामध्ये सर्व मेथी घेऊयात आणि मेथी आपण आता गरम तेलात टाकू आणि थोडीशी उकळू देऊयात. आता आपण याच्यामध्ये वडाच्या झाडाच्या पारंब्या टाकूयात. त्यानंतर ही जास्वंदाची फुले घालूयात. नंतर आपण कढीपत्ता घालूयात. कढीपत्ता आपण असाही रोज जेवणामध्ये व याच्यामध्ये वापर करायला पाहिजे, कारण त्यामुळे आपले केस पांढरे कमी होतात. म्हणून मुलांच्याही जेवणामध्ये तुम्ही कढीपत्ता असायलाच हवा. आता आपण हे थोडंसं हलवून घेऊयात. तेल कमी असल्यामुळे सगळं साहित्य आपलं ओलं झालं पाहिजे किंवा सगळं साहित्य बुडालं पाहिजे त्याच्यामध्ये. नंतर आपण जास्वंदाची पानं घालूयात त्याच्यामध्ये. थोडंसं हलवून घेऊयात. नंतर कडुलिंबाची पानं घालूयात आणि कडुलिंबाच्या पानाचा माहिती आहे का तुम्हाला काय उपयोग आहे? कडुलिंबाच्या पाण्याने ना जे आपली डॅन्ड्रफ असतो ना, कोंडा, तर आपली डेड स्किन निघून जाते आणि आपली स्किन स्वच्छ होते. त्यामुळे कडुलिंबाची पानं खूप फायदेशीर आहे. तसंही तुम्ही कडुलिंबाच्या पाण्याचे पेस्ट करून डोक्याला लावू शकता. त्यामुळे कोंडा खूप कमी होतो. आणि नंतर आपण कोरफड घालूयात आपण याच्यामध्ये. साधारणतः एक दीड कोरफडीचं पाणी घेतलं, त्याचं गर काढून घेतलं. आता आपण ते उकळू देऊया. आता आपण हे सगळं साहित्य थोडंसं कमी फ्लेमवर अर्धा 1 तास उकळून घ्यायचं. साधारण 30 मिनिटं उकळू द्यायचं याला. आता आपण बघू शकता हे 30 मिनिटं झाले उकळत आहे आणि आता तेल थोडंसं कमी झालं. सगळं काड्या, पानं खूप कडक झालेली आहेत. बघू शकता आपण कसं कडक झाले ते सगळे पानं. पानाचा चुरा सुद्धा होतोय बघा. म्हणजे याच्यातलं सगळं मॉइश्चर गेलेलं आहे आणि ते पानं कडक झाली. आता हे साहित्य उकळेपर्यंत, गाळेपर्यंत तुम्ही काय माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण हे उरलेलं तेल याच्यामध्ये मिक्स करूया. आणि मिक्स केलेले आता हे तेल आपण गाळून घेऊयात चाळणीने एका वाटीमध्ये. आपण हे गाळून घेतलेले आहे आणि हे जे कढईमध्ये उरलेले जे साहित्य आहे ना, ते आपण मिक्सर मधून काढून त्याच्यामध्ये मेहंदीची पानं वगैरे घालून किंवा दही घालून आपण आपल्या डोक्यावर पेस्ट लावू शकतो त्याची. त्याने पण चांगला इफेक्ट होतो. आता हे तेल आपण केसांना लावून बघूयात आणि मी तुम्हाला ह्याचा इफेक्ट झालेला व्हिडिओ नंतर टाकेन. तेल केसांना लावून घेतलेलं आहे.